दरम्यान शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून आता मोठा वाद निर्माण झालाय। हजी अलीला जाऊन हनुमान चालीसा म्हटली तर चालेल का, असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी विचारलाय। तर दुसरीकडे शनिवार वाड्यामध्ये मस्तानी राहिली होती असा टोला काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी लगावलाय। उद्या हजी अलीला जाऊन आम्ही हनुमान चालीसा आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी म्हटलं तर चालेल का? शनिवार वाडा असो, ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाची आणि शौर्याची आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आपली धार्मिक स्थळं आहेत, ही स्थळं आहेत, त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असेल असाल तर उद्या आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं? जो न्याय तुम्ही हजेरीला लावता तोच न्याय अन्य धार्मिक स्थळांना लावा, एवढंच म्हणणं आहे। मग आज जे आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते तिथे गेले, वातावरण कोण खराब करतंय? शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाजाचं पठण केलं, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडले। आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आलेली आहे। शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का? या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानंही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाजावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरीपटका खाली उतरवून युनियन जॅकही फडकवला होता। त्यामुळे तिथे विधात्याचं नाव घेतल्यानंतर याच्या पोटात दुखायला लागतं। तुम्ही तिथे जप करत बसा, तुम्हाला कोणी अडवलेलं आहे का?